महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे हाचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी ट्विटरच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे, तर दुसरीकडे संजय राऊत यांच्यासारखे काही महत्वाचे नेते आहेत ते देखील टीका टिप्पणी करू शकतात। परंतु आता मात्र हा वाद थांबणार का हे जाणून घेऊया। आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत अविनाश जाधव, त्यांच्याकडून जाणून घेऊया। राज ठाकरेंनी तर आवाहन केलेलं आहे, आपली भूमिका काय, कारण का ठाण्यात हा संपूर्ण प्रकार आपल्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितल्याच्या नंतर आमच्यासाठी तो विषय संपतो आणि आमच्यासाठी तो विषय संपला। साहेबांनी आम्हाला सगळ्याच महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केलेलं आहे की आता आपल्याला या कुठल्या वादात पडायचं नाहीये, पण त्यांच्याकडनं जर कुठल्या प्रकारचा रिॲक्ट आला तर पुन्हा तसंच उत्तर आम्ही त्यांना देणार। शेवटी तेही बाळासाहेबांचे सैनिक आहेत, ज्या वेळेला आता राज ठाकरे दौऱ्यावर जातील त्यावेळेला प्रत्युत्तर तर तुम्हाला मिळेलच। मी काल म्हटलं होतं की उद्धव साहेब, संपूर्ण महाराष्ट्रातले महाराष्ट्र सैनिक तुमची वाट पाहत आहेत, बरोबर आहे। तुम्ही एका ठिकाणी कराल, पण तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे महाराष्ट्र सैनिक तुम्हाला पुढे जाऊन देणार नाही। माझ्यासारखे किमान हजारभर राजसाहेबांचे वेडे हे महाराष्ट्रभर आहेत आणि तुम्ही सुरुवात केलीत तर आम्ही पण करणार। तुम्ही एकदा केलात, आम्ही दोनदा करणार। आता राज ठाकरेंचा पुढील दौरा कुठे असणार आहे, कसा असणार आहे आणि त्यावेळेला तुम्ही काय काळजी घेणार? मला वाटतं की साहेबांचा पुढचा दौरा हा विदर्भात आहे आणि विदर्भातले आमच्या कोणाचीही गरज नाही। विदर्भामध्ये आमची लोक प्रचंड स्ट्रॉंग आहेत आणि उत्तर द्यायला अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांना जावं लागणार नाही। त्यामुळे त्यांनी तिथं असं कुठल्या प्रकारचा प्रयत्न करू नये। आमच्यापेक्षा जास्त राजसाहेबांवर प्रेम करणारी लोक ही विदर्भात आहेत। चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या भागातली आमची जी मुलं आहेत ती यांना ऐकणार नाही। तो राज ठाकरेंनी ट्विटरमध्ये एक वाक्य म्हटलंय की आता इथपर्यंत आलेले आहेत, उद्या घरात घुसायलाही कमी पडणार नाही। खरं आहे, तुम्ही जर आमचं ह्या सगळ्या विषयात आमची काही पार्श्वभूमी होती का नाही, तुमची लोक आमच्या अंगावर आली, तुम्ही सुरुवात केलात तर आम्ही थोडं मागे पुढे पाहणार आहोत। उद्या वेळ पडली तर मातोश्रीमध्ये घुसणार। तुम्ही जर आमच्या घरावर येणार असेल तर आम्ही तुमच्या पण घरावर येणार आहोत ना। त्यामुळे ती एक जर तुम्ही बॉर्डर लाईन नीट ठेवलीत तर मला वाटतं ही गोष्ट घडणार नाही। तुम्ही ती पाळा, आम्ही आमच्याकडनं सुरुवात करणार नाही, एवढं नक्की। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। त्यावेळा पुन्हा एकदा अविनाश जाधव यांनी एक कुठल्या तरी प्रकारचा एक संकेत किंवा इशारा म्हणा तो दिलेला आहे की आगामी काळामध्ये अशा प्रकारचं कृत्य टाळाने जर घडलं, जर तुम्ही जर शिवतीर्थावर येणार असाल, राज ठाकरेंच्या अंगावर येणार असाल तर आम्ही भविष्यामध्ये तुमच्याही घरी जायला कमी पडणार नाही, असा एक इशारा आहे तो अविनाश जाधव यांनी दिलेला आहे। कॅमेरा पर्सन कृष्णा खापरेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।